चला विद्यार्थी मित्रांनो, काल जो आपण टॉपिक टीच केला होता तो होता निगेशन ऑफ स्टेटमेंट. तर निगेशन ऑफ स्टेटमेंट या टॉपिक साठी आधी मी तुम्हाला काही नोटिफिकेशन लिहून दिले होते ज्यावर डिपेंड आपले प्रॉब्लेम असतात. बट काल खूप सारे स्टुडंट अब्सेंट होते म्हणून मी ते नोटिफिकेशन पुन्हा एकदा सांगत आहो. बोर्डकडे लक्ष द्या. हा आहे आपला पी अँड क्यू. काय आहे? पी अँड क्यू. उलटा व्ही म्हणजे अँड असतो. व्ही म्हणजे काय असतो? क्यू. सॉरी, व्ही म्हणजे क्यू म्हणतो, व्ही म्हणजे आर. तर हा झाला पी अँड क्यू, हा झाला पी ऑर क्यू, हा झाला पी कंडिशनल क्यू आणि हा पी बाय कंडिशनल क्यू. याला आपण अँड म्हणतो, याला ऑर, याला कंडिशनल. पण इन सेंटेन्स इफ देन, सेंटेन्स मध्ये इफ देन, इफ देन असा जर वर्ड आला तर तो काय असतो? कंडिशनल. त्यानंतर इफ अँड ऑनली इफ, कोणता वर्ड? असा जर वर्ड आला इफ अँड ऑनली इफ तर तो काय असतो? बाय कंडिशनल. अँड आला तर म्हणजे उलटा व्ही आला तर अँड, किंवा अँड आला तर उलटा व्ही, व्ही आला तर ऑर. इफ देन कोणता वर्ड? तर तो काय असणार? कंडिशनल. इफ अँड ऑनली इफ जर आला तर, आणि हे पूर्ण मी काल तुम्हाला लिहून दिलं आहे. याचा जर आपल्याला निगेशन विचारलं गेलं, हे सुद्धा लिहून दिलं आहे मी. बघा आता निगेशन जेव्हा ब्रॅकेटच्या आत जाणार तर पी काय होते? निगेशन पी. अँड ऑर क्यू निगेशन क्यू. क्यू काय झाला? निगेशन क्यू. सेम पी निगेशन पी, ऑरच क्यू निगेशन क्यू. आता पी कंडिशनल काय आहे? क्यू. म्हणजे पी पासून क्यू आहे का क्यू पासून पी आहे? पी टू क्यू आहे म्हणून निगेशन क्यू करायचा. पी टू क्यू आहे म्हणून निगेशन क्यू. मग येते पी अँड निगेशन क्यू. काय येते? पी अँड निगेशन क्यू. कंडिशनलचं अशा प्रकारे येते. मग आहे बाय कंडिशनल. बाय कंडिशनल मध्ये येते पी अँड निगेशन क्यू ऑर, बोला, निगेशन पी किंवा क्यू अँड निगेशन पी. म्हणजे पी ऍज इट इज निगेशन ऑफ क्यू ऑर क्यू ऍज इट इज निगेशन ऑफ पी. हे सर्व मी तुम्हाला काल लिहून दिलं होतं. कालचा व्हिडिओ घरी गेल्यावर पुन्हा एकदा बघाल, चांगल्या प्रकारे समजणार, कारण आता मी शॉर्टकट मध्ये घेत आहोत. त्यानंतर नोट, ग्रेटर दॅन असलं तर याचं निगेशन काय होते? लेस दॅन इक्वल टू. ग्रेटर दॅनचं निगेशन, इक्वल टू चं निगेशन नॉट इक्वल टू. ग्रेटर दॅन असलं तर, सॉरी, ग्रेटर दॅन असलं तर लेस दॅन इक्वल टू, इक्वल टू असलं तर, मग लेस दॅन असलं तर ग्रेटर दॅन इक्वल टू, आणि युनिव्हर्सल असलं तर एक्झिस्टेन्शियल. युनिव्हर्सल असलं तर, आणि मग एक्झिस्टेन्शियल असलं तर. एवढं काल घेतलं होतं? यस ऑर नो? या टॉपिक वर डिपेंड आपण घेतले होते काल प्रॉब्लेम. आज पुन्हा आपण काही प्रॉब्लेम घेऊ. राईट डाऊन क्वेश्चन. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. आणि पहिलं प्रॉब्लेम लिहा. x plus 9 greater than 11 and y minus 5 equal to 6.
आणि शिकवत असताना फक्त बोर्डकडे लक्ष द्या. प्रॉब्लेम मध्ये काय लिहिलं मी, x+9 ग्रेटर दॅन 11 अँड y-5 इक्वल टू 6. मॅथमॅटिकल लॉजिक हा सर्वात मॅथमॅटिकल लॉजिक विद्यार्थी मित्रांनो हा आपला जो M1 आहे ना, M1 मधला सगळ्यात इझी चॅप्टर येते. मॅथमॅटिकल लॉजिक, मॅट्रायसेस, LPP हे 3 चॅप्टर, आणि हे 3 चॅप्टर ऑर मध्ये जर पकडले तर 18 मार्क्स साठी येतात, 18 मार्क्स. तर हे 3च्या 3ही चॅप्टरवर आपले मार्क्स ऍज इट इज भेटले पाहिजे. तुम्ही जर युट्यूबवर गेले प्लेलिस्टवर तर मॅथमॅटिकल लॉजिक अशी तुम्हाला पूर्ण एक प्लेलिस्टच दिसणार माझ्या चॅनलवर जर गेले तर ती पूर्ण जर तुम्ही प्लेलिस्ट, आता जसं उद्या सुट्टी आहे, संडे आहे, एक दिवस जर पूर्ण प्लेलिस्ट बघून घेतली ना तर पूर्ण चॅप्टर स्टार्टिंग टू एंडिंग पर्यंत समजून जाते. फक्त मनात ते करायची इच्छा पाहिजे का ठीक आहे आज आपल्याला ह्या चॅप्टरची पूर्ण स्टडी करायची आहे. कारण मी तुम्हाला सिरियसली सांगून राहिलो, 7-8 महिन्यानंतर जेव्हा तुमची एक्झाम होणार आणि जर तुम्हाला 75% पेक्षा जर कमी पडले तर तुमचे 2 वर्ष वाया गेले. समजत आहे मी काय बोलत आहोत? म्हणून इमानदारीने अभ्यास करा. चला आता बोर्डकडे लक्ष द्या. सोल्युशन, x+9 ग्रेटर दॅन 11 अँड y-5 इक्वल टू 6 यांचं आपल्याला काय लिहायचं आहे, निगेशन. काय लिहायचं आहे? आता निगेशन लिहायचं कसं? सो फर्स्ट हे एक स्टेटमेंट झालं, एक स्टेटमेंट हे झालं. लेट p इज टू, याला मी p घेतो, x+9 ग्रेटर दॅन 11. याला काय कन्सिडर केलं मी, p. याला घेऊ QH2 y-5 इक्वल टू 6. याला p घेतलं, याला q घेतलं. Therefore the given statement ही व्हॅल्यू काय झाली, p. ही व्हॅल्यू काय झाली, अँड म्हणजे v का उलटा v, उलटा v. तर हा झाला अँड p अँड ही व्हॅल्यू q. समजलं का? हे झालं आपलं गिव्हन स्टेटमेंट. कारण काय होतं, ही व्हॅल्यू अँड ही व्हॅल्यू होती. ही व्हॅल्यू म्हणजे मी p घेतलं, ही व्हॅल्यू म्हणजे q घेतलं. दोघांचं मधातलं रिलेशन काय आहे, अँड. सिम्बॉलिक दाखवला मी अँड. क्लिअर? बट आता याचं काय लिहायचं आहे, निगेशन. नाव p अँड q, निगेशन ऑफ p अँड q इक्विव्हॅलंट. निगेशन ऑफ काय लिहिलं आता मी, p अँड q. कारण तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय विचारलाय, राईट द निगेशन. मग p अँड q चा काय घेतला मी, निगेशन. तर निगेशन जेव्हा ब्रॅकेटच्या आत जाणार तर p काय होणार, निगेशन p. p निगेशन p अँड आहे तर, आणि q निगेशन q. p निगेशन p अँड आहे तर ऑर, आणि q आहे तर निगेशन q. इज दॅट क्लिअर? अँड लास्ट मध्ये देअरफॉर काय लिहिलं होतं मी, निगेशन स्टेटमेंट लिहून दिलं होतं का डायरेक्ट आन्सर लिहिलं होतं? द निगेशन स्टेटमेंट इज, द निगेशन स्टेटमेंट इज. आता बघा हे होतं गिव्हन स्टेटमेंट. हे काय होतं, गिव्हन स्टेटमेंट. गिव्हन स्टेटमेंटचा मी काय काढला, निगेशन. आता निगेशन स्टेटमेंट इज काय दिसत आहे इथं, काय दिसत आहे, निगेशन p. नाही इथून समजत यालाच निगेशन करायचं डायरेक्ट. हे ग्रेटर दॅन आहे ना, तर x+9 ग्रेटर दॅनचं काय होते, लेस दॅन इक्वल टू 11. फक्त साइन चेंज करा. x+9 ग्रेटर दॅन आहे तर लेस दॅन इक्वल टू. इथं काय आहे, अँडचं ऑर झालं ना, अँडचं ऑर y-5
इक्वल टू काय आहे 6, तर काय होणार नॉट इक्वल टू, झाले 2 मार्क्स राईट. लिहा. नेक्स्ट प्रॉब्लेम 11 लेस दॅन 15 प्रॉब्लेम आहे 11 लेस दॅन 15 or 25 greater than 20. 25 greater than 20. बोर्ड कडे लक्ष द्या. 11 लेस दॅन 15 or 25 ग्रेटर दॅन 20 यांचं काय लिहायचं आहे आपल्याला निगेशन. काय लिहायचं आहे बोर्ड कडे. ही पहिली व्हॅल्यू आहे 11 लेस दॅन 15. दुसरी व्हॅल्यू 25 ग्रेटर दॅन 20. दोघांमधलं रिलेशन तर पी अँडच्या ठिकाणी काय येणार आर. द गिवन स्टेटमेंट इज पी आर क्यू. गिवन स्टेटमेंट इज पहिल्या स्टेटमेंटला पी, दुसऱ्या स्टेटमेंटला क्यू. दोघांचं रिलेशन आर, तर पी आर क्यू. इज दॅट क्लिअर. नाव आता पी और क्यू च काय घेऊ आपण निगेशन. तर पी च निगेशन पी, आर च क्यू च निगेशन क्यू. देअरफॉर द निगेशन ऑफ स्टेटमेंट इज. आता निगेशन ऑफ स्टेटमेंट बघा काय आहे हा 11 लेस दॅन 11, तर 11 ग्रेटर दॅन इक्वल टू 15. लेस दॅन आहे तर ग्रेटर दॅन इक्वल टू होते. ऑर असलं तर आणि 25 ग्रेटर दॅन आहे तर 25 काय होणार लेस दॅन इक्वल टू 20. इज दॅट क्लिअर. एंड द प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम या विद्यार्थी मित्रांनो एक्झिस्टेन्शियल x belongs to A. Existential x belongs to A such that x minus 8 equal to 11. Existential x belongs to A such that x minus 8 equal to 11. असं जर स्टेटमेंट आलं आणि या स्टेटमेंटचं जर तुम्हाला काय विचारलं निगेशन, तर याला सॉल्व्ह करता येत नाही. याला काय करता येत नाही म्हणजे पी क्यू असं सॉल्व्ह करता येत नाही. पी क्यू आपण केव्हा यूज करू शकतो जेव्हा स्टेटमेंट मध्ये अँड ऑर इफ देन इफ अँड ओनली इफ असे 4 वर्ड दिसणार तेव्हाच आपण पी आणि क्यू कन्सिडर करू शकतो. कोणते कोणते सांगितले मी अँड ऑर इफ देन इफ अँड ओनली इफ. इज दॅट क्लिअर. इथं तसा वर्ड आहे का कोणता. मग याचं सोल्युशन काय येणार सिम्पली एक्झिस्टेन्शियलचं काय होते युनिव्हर्सल. एक्झिस्टेन्शियलचं एक्स belongs to A such that x minus A not equal to 11. Finish the problem. Write down. Next problem. If it is raining, then we will go and play football. If it is raining, then we will go and play football. दिलं. Then we will go and play football. आता याला IMP करा आणि लक्ष द्या.
आता सगळ्यांनी बोर्डकडे लक्ष द्या आणि प्रॉब्लेमला IMP कर जा. आता प्रॉब्लेम मध्ये काय आलं, इफ इट इज रेनिंग देन वी विल गो. देन शब्द आला, इफ देन म्हणजे कंडिशनल आलं, पण नंतर आणखी अँड पण शब्द आला. अँड काय आहे, अँड प्ले फुटबॉल. अँड प्ले म्हणजे अँड पण आला, म्हणजे इथं पी येणार, क्यू येणार आणि आर येणार. काय काय येणार, पी क्यू आणि आर. लक्ष द्या, मी डायरेक्ट सोल्युशन स्टार्ट करत आहोत. लेट पी इज टू काय आहे, इफ इट इज रेनिंग ना, मग आपण लिहू इथं इट इज रेनिंग. हा, त्यानंतर काय होतं, देन वी विल, ओके, देन वी विल गो म्हणजे वी विल गो. त्यानंतर अँड प्ले फुटबॉल. आणि हे तिसरं सेंटेन्स झालं, अँड प्ले फुटबॉल. तर आर काय येणार, प्ले फुटबॉल म्हणजे वी प्ले फुटबॉल. इथपर्यंत समजलं का. इट इज रेनिंग देन, इफ सोबत कोणता शब्द जोडला, देन वी विल गो. त्यानंतर आणखी कोणता शब्द जोडला, अँड प्ले फुटबॉल. द गिवन स्टेटमेंट, द गिवन स्टेटमेंट. लक्ष द्या रे. आता गिवन स्टेटमेंट काय म्हटलंय पहिले, इट इज रेनिंग देन वी विल गो म्हणजे पी सोबत कंडिशनल काय येणार, पी सोबत कंडिशनल. इज दॅट क्लिअर, पी सोबत कंडिशनल. अँड काय म्हटलंय, अँड प्ले फुटबॉल म्हणजे अँड काय येणार, आर म्हणजे असा येणार तो ब्रॅकेट. इफ इट इज रेनिंग, इफ इट इज देन, इफ देनच्या साईडला कोणता असतो, कंडिशनल. इफ इट इज रेनिंग देन म्हणून कोणता शब्द आला, कंडिशनल. मग या दोघांचं रिलेशन कशामध्ये आलं, अँड. कारण कोणता वर्ड आहे मग, वी विल गो अँड प्ले फुटबॉल. सो वी विल गो अँड प्ले फुटबॉल. इज दॅट क्लिअर, येस ऑर नो. इफ देन म्हणून पी कंडिशनल आला. नाव आता याचं निगेशन बघा. निगेशन ऑफ पी कंडिशनल क्यू अँड इक्विव्हॅलन्स. आता कंडिशनलचं निगेशन आपण ऑलरेडी टीच केलं आहे. कंडिशनलचं निगेशन काय असते, पी ऍज इट इज असते अँड सेकंड टर्मला काय जात असतो, निगेशन. तर याची सेकंड टर्म क्यू अँड आर आहे, याला निगेशन जाणार आहे पी अँड याला काय जाणार, निगेशन. कोणाला, क्यू अँड आर. गेला याला निगेशन. आता पुन्हा याला काय करू, सॉल्व. पी अँड क्यू काय होणार, निगेशन क्यू. अँड काय होणार, आर. निगेशन आर. निगेशन. इथपर्यंत समजलं का. राईट डाऊन दिस. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट मध्ये आन्सर नोट करा, लिहा. द निगेशन ऑफ स्टेटमेंट इज, द निगेशन ऑफ स्टेटमेंट इज, लिहिलं. द निगेशन ऑफ स्टेटमेंट इज, इथं पहिले पी दिसत आहे. पीचं मिनिंग काय आहे, इट इज रेनिंग. लिहा, इट इज रेनिंग. मग काय आहे, अँड. इट इज रेनिंग अँड क्यू म्हणजे काय आहे, वी विल गो. तर निगेशन क्यू, वी विल नॉट गो. इट इज रेनिंग अँड वी विल नॉट गो. और कारण और आला ना, और नॉट प्ले फुटबॉल. और नॉट प्ले फुटबॉल. इज दैट क्लियर, ओके. इन द